हॅलो फ्रेंड्स, वेलकम वन्स अगेन टू परम एज्युकेशन. आपण ह्युमन हेल्थ अँड डिसीज या चॅप्टरला सुरुवात केली आहे. लेक्चर 1 मध्ये आपण व्हॉट इज डिसीज, राईट, डिफरंट टाइप्स ऑफ डिसीज, जसं की अक्यूट डिसीज, क्रॉनिक डिसीज, हेरिडिटरी डिसीजेस, ठीक आहे, इन्फेक्शियस, नॉन इन्फेक्शियस डिसीजेस, हाऊ दीज डिसीजेस आर स्प्रेड, ते डिसीजेस कसे स्प्रेड होतात, त्यांचे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपण काय घ्यायला हवेत, ठीक आहे. आणि ड्रॉपलेट इन्फेक्शन आपण कशाला म्हटलो होतो आपण ड्रॉपलेट इन्फेक्शन आपण त्याला बोललो की आपल्या स्नीझिंग म्हणजे शिंकण्यामधून आपल्या स्पुटम मधून जे काय असं स्प्रे बाहेर पडतो आणि त्याच्यामध्ये जे पॅथोजन प्रेझेंट असतात. पॅथोजन म्हणजे काय हे सुद्धा आपण बघितलंय. पॅथोजन कशाला म्हटलो होतो आपण, दीज आर डिसीज कॉझिंग एजंट्स. पॅथोज कुठेही शब्द येऊ द्या, पॅथोज म्हटलं की डिसीज समजायचं. जेन फॉर जेनेसिस म्हणजे उत्पन्न करणे, डिसीज आजार उत्पन्न करणारे एजंट्स म्हणजेच पॅथोजेन्स, ठीक आहे ना. पॅथॉलॉजी मध्ये आपण जातो की नाही, तर पॅथॉलॉजी म्हणजे काय, पॅथो मीन्स काय समजलं तुम्हाला, डिसीज, आणि लॉजी दिस वर्ड कम्स फ्रॉम, कुणापासून हा शब्द येतो, लॉगस म्हणजे सायन्स वी स्टडीज डिसीजेस, दॅट इज पॅथॉलॉजी, ठीक आहे ना. मग ह्या वेगळ्या सर्व डिसीजचे इंट्रोडक्शन आपलं झालेलं आहे. लेक्चर सेकंड मध्ये आपण आता काय बघणार की नॉन इन्फेक्शियस डिसीज म्हणजे काय, नॉन इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे कुठले डिसीजेस, बरोबर की नाही. अक्यूट म्हणजे तुम्हाला समजलंय, अक्यूट मध्ये देयर इज अ सिव्हिरिटी इज मोर बट टाइम ड्युरेशन इज लेस. कमी वेळेसाठी जास्त त्रास होणारे डिसीज म्हणजे अक्यूट डिसीज. सिंपल टर्म मध्ये डिटेल मध्ये आपण लास्ट लेक्चर मध्ये कव्हर केलंय. आणि क्रॉनिक डिसीज आपण कशाला म्हणतो की सिव्हिरिटी, त्याची तीव्रता ही कमी असणार परंतु त्याचा ड्युरेशन जो असेल, त्याचा कालावधी जो असेल, इट विल बी लॉंगर, हा मोठा असेल, ठीक आहे. इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे काय, आपण लगेच आता सुरुवात करूया. असे डिसीजेस की जे एकाकडून दुसऱ्याकडे पसरू शकतात, वेगवेगळ्या मार्गाने ते पसरतील. फूड मधून असतील, वॉटर मधून असतील, किंवा तुमच्या स्नीझिंग मधून असतील, किंवा स्किन कॉन्टॅक्ट असणार, किंवा जर कपड्यांचा वापर जर कॉमन होत असेल, एक दुसऱ्याचे कपडे जर घालत असेल, त्यातून सुद्धा तो स्प्रेड होणार. असे एका व्यक्तीकडून किंवा एका पर्सन कडून दुसऱ्या पर्सन कडे जर डिसीज स्प्रेड होत असेल तर त्या डिसीजला तुम्ही काय म्हणणार, इन्फेक्शियस डिसीज. क्लिअर आहे. आपण डेफिनेशन बघून घेऊ तिथे. These diseases spread through contaminated air, water, food, vectors. सगळ्या शब्दांचे मिनिंग मी क्लिअर केलेले आहे, तरी सुद्धा वेक्टर म्हणजे काय, सिम्पली वेक्टर इज युअर ट्रान्सफरिंग एजन्सी. ट्रान्सफरिंग एजंट म्हणून, चला मी एजंट म्हणतो, एजन्सी किंवा एजंट हा शब्द वापरू शकता तुम्ही, ट्रान्सफर करणारा. फॉर एक्झाम्पल काय, व्हेक्टरचं उदाहरण जर घ्यायचं झालं तर आपण काय घेऊ, मॉस्किटो. जसं की मलेरियाचं एक्झाम्पल आपण सांगितलंय, मलेरिया घ्या, फिलारिया म्हणजेच काय, एलिफंटियासिस, हत्तीपाय रोग किंवा मलेरिया याच्यासारखे जे आजार आहेत, किंवा डेंग्यू घ्या, डेंग्यू सुद्धा मॉस्किटोने स्प्रेड होणार, बरोबर की नाही. तर हे जे वेगवेगळे डिसीज मॉस्किटोच्या माध्यमातून ट्रान्सफर होतात किंवा एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पसरतात, तर असे स्प्रेड करणारे जे एजंट्स असतील, म्हणजे आता इथे एजंट कोण झालाय, मॉस्किटो झालाय, या मॉस्किटोलाच तुम्ही इथे काय म्हणणार, व्हेक्टर म्हणणार. क्लिअर आहे. म्हणजे व्हेक्टरच्या माध्यमातून कॉन्टॅमिनेटेड, म्हणजे कॉन्टॅमिनेटेडचा अर्थ काय होतो की ते प्रदूषित हवा, ज्याच्यामध्ये ते पॅथोजन्स प्रेझेंट असतील, हवा, पाणी, अन्न म्हणजे फूड. व्हेक्टर्स मध्ये इन्सेक्ट्स आणि एनिमल्स सुद्धा येऊ शकतील. हे इन्सेक्ट, मॉस्किटो इज इन्सेक्ट, बरोबर की नाही. आणि वेगवेगळे एनिमल सुद्धा असतील. फॉर एक्झाम्पल एनिमल काय, जसं की स्वाईन फ्लू इट स्प्रेड्स थ्रू पिग, ठीक आहे. एनिमल्स मध्ये आपण अजूनही काय येऊ शकतो, बर्ड्स, जसं बर्ड फ्लू. हे सगळे काय वेक्टर्स झाले, यांच्या माध्यमातून काय हे डिसीजेस स्प्रेड होत असतील. क्लिअर. आर कॉल्ड एज इन्फेक्शियस डिसीजेस. पुन्हा एक वेळा, डिसीजेस वी स्प्रेड थ्रू कॉन्टॅमिनेटेड एअर, वॉटर, फूड, व्हेक्टर्स लाईक एनिमल्स अँड इन्सेक्ट्स आर कॉल्ड एज इन्फेक्शियस डिसीजेस. ठीक आहे. आता 1 by 1 इन्फेक्शियस डिसीजेस कुठले आहेत ते सुद्धा आपण बघू. क्लिअर. ओके. ऍक्च्युली हे लेक्चर बघण्या अगोदर तुम्ही अगोदरचं जर लेक्चर क्लिअर केलं तर ह्या भरपूर साऱ्या गोष्टी याच्यामध्ये क्लिअर होतील. दिस इज द चार्ट फ्रॉम युअर टेक्स्टबुक मधील जशाचा तसा आपण इथे चार्ट घेतलाय. आता याच्यामध्ये काय दिलंय, डिसीजचं नाव दिलंय, नेम ऑफ द डिसीज, ट्युबरक्युलोसिस. क्लिअर आहे. आता ट्युबरक्युलोसिस, त्याचे पॅथोजेन्स, यस विजिबल आहे. आता इथे काय दिलंय, नेम ऑफ द डिसीज, ठीक आहे. दुसऱ्या कॉलम मध्ये काय दिले त्यांनी, पॅथोजन म्हणजे डिसीज कॉझिंग एजंट. परत एक वेळा मी इथे देतो, डिसीज कुणामुळे होतोय, डिसीज कॉझिंग
एजंट. ओके, कुणामुळे हा डिसीज होतोय. मोड ऑफ इन्फेक्शन. मोड ऑफ इन्फेक्शनचा अर्थ काय होतो, कुठल्या मार्गाने तो संक्रमण करतो, कुठल्या मार्गाने तो आपल्या बॉडीमध्ये पोहोचतो, त्याला म्हणायचं मोड ऑफ इन्फेक्शन. म्हणजे सिम्पली याला म्हणू शकतो आपण रूट, कोणता मार्ग आहे. पाणी असेल, हवा असेल, फूड असेल, फिकल मॅटर असणार किंवा व्हेक्टर्स असतील, त्याचे चिन्ह काय, तो आजार झाल्यानंतर कुठले कुठले सिम्पटम्स तुम्हाला दिसतात, त्या चिन्ह दिसतात, त्याला म्हणायचं सिम्पटम्स. ओके, साईन आणि सिम्पटम्स दोन्हीमध्ये थोडासा डिफरन्स आहे. सध्या आपण सिम्पटम्सच बोलू. प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट. जर हे डिसीजेस होऊ द्यायचे नसतील तर आपण काय काळजी घ्यावी, त्याला म्हणायचं प्रिव्हेन्शन. आणि जर झालेच तर त्याच्यावरती उपचार काय करायचं, त्याला काय बोलतो आपण, ट्रीटमेंट. बरोबर. वन बाय वन बोलू आपण. ट्युबरक्युलोसिस, नाम तो सुना होगा, सगळ्यांना नाव माहिती आहे. ट्युबरक्युलोसिस म्हणजे काय, इन शॉर्ट आपण याला काय म्हणतो, टीबी. कशामुळे होतोय, ट्युबरक्युलोसिस इज अ बॅक्टेरियल डिसीज. कुणामुळे डिसीज होतो हा, बॅक्टेरियामुळे डिसीज होतो. कोणता बॅक्टेरिया, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युले. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युले इज अ बॅक्टेरिया की ज्याच्यामुळे तुम्हाला ट्युबरक्युलोसिस होणार. आता वेगवेगळ्या टाईपचे ट्युबरक्युलोसिस असतील, ठीक आहे ना. लंग्सचा टीबी असेल, तुमच्या बोन्सचा टीबी असेल, त्याच्या टाईप्सवरून आपल्याला सध्या गरज नाहीये, फक्त समजून घ्या. याच्यात काय लक्षात घ्यायचंय, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युले याचं नेचर काय किंवा कोणत्या टाईप मध्ये येतो हा, तर दिस इज युअर बॅक्टेरिया. समजताय. ओके, कोणत्या मार्गांमधून तुम्हाला तो स्प्रेड होतोय, मोड ऑफ इन्फेक्शन. स्पिटिंग बाय पेशंट थ्रू एअर, प्रोलॉंग कॉन्टॅक्ट विथ अँड शेअरिंग ऑफ मटेरियल्स ऑफ पेशंट. टीबीचा पेशंट जर तुम्ही ऑब्झर्व केला असेल तर तुम्हाला एक गोष्ट निश्चित सापडेल की त्या व्यक्तीला क्वारंटाईन करतात. क्वारंटाईन आता कोविडमुळे, कोरोनामुळे ह्या सगळ्यांना टर्म माहिती आहे. क्वारंटाईन करणे म्हणजे काय, कीप दॅट पर्सन इन आयसोलेशन. त्या पर्सनला वेगळ्या रूम मध्ये ठेवणे, आपल्या कॉन्टॅक्टमध्ये न येऊ देणे, त्यालाच म्हणायचं क्वारंटाईन करणे. ठीक आहे. मग त्याला हा मोड ऑफ इन्फेक्शन काय, जर ज्या व्यक्तीला टीबी झालाय तर तो थुंकणार किंवा त्याला शिंक येणार, तर त्याच्या ड्रॉपलेट म्हणजे शिंकल्यानंतर फवारा बाहेर पडेल की नाही, स्प्रे, त्याच्यामध्ये टीबीचे बॅक्टेरिया असतील, ते हवेमध्ये पसरलेले असणार. तुम्ही जर त्या हवेच्या कॉन्टॅक्टमध्ये आले तर तुमच्या श्वासामधून, तुमच्या ब्रिदिंग मधून किंवा तुमच्या इनहेलेशन मधून इट विल एंटर युअर बॉडी अँड इट विल कॉज टीबी, आणि तो तुम्हाला टीबी करेल. बरोबर की नाही. नंतर काय आपण सांगितलं, प्रोलॉंग कॉन्टॅक्ट विथ दॅट पर्सन. त्या पर्सनच्या जर तुम्ही जास्त काळासाठी जर कॉन्टॅक्टमध्ये आले तरी सुद्धा, अगेन इट डिपेंड्स ऑन द इम्युनिटी. जर इम्युनिटी स्ट्रॉंग असेल तर त्याचा इफेक्ट तुमच्यावरती कमी होणार, अदरवाईज यू विल कॉन्ट्रॅक्ट ट्युबरक्युलोसिस. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, तुम्हाला तो होईल. ठीक आहे. नंतर काय, त्या व्यक्तीचे जर तुम्ही वेगवेगळे युटेन्सिल्स, त्यांची इव्हन त्या पेशंटचं तुम्ही बघाल, त्यांची पूर्ण जे जेवणाचे ताट असणार, ग्लास असणार, ते वाटी असणार, सगळे बाजूला ठेवलेले असतात, कारण ते कोणी शेअर करू नये. त्याचे कपडे सुद्धा हे सेपरेटली ठेवलेले असतात. आणि त्याचा टीबी हा सियर पुढे बघू आपण. तर त्यांचे जर कपडे आपण वापरले, त्यांची युटेन्सिल्स वापरले, म्हणजे भांडी जर वापरले, तरी सुद्धा तुम्हाला टीबी होऊ शकतो. क्लिअर आहे. मग हा झाला मोड ऑफ इन्फेक्शन. सिम्पटम काय, टीबी म्हटल्यानंतर काय आठवतं तुम्हाला, कफ, फिवर. म्हणजे याच्यामध्ये काय होणार, क्रॉनिक कफ. म्हणजे खूप असं नाहीये, आता कफ आपल्यालाही होतो नॉर्मली, ठीक आहे ना, परंतु 1 दिवस 2 दिवस यांचा कफ, या टीबी पेशंटचा कफ कसा असणार आहे, 1 महिना 2 महिने 3 महिने. ठीक आहे. मग असा कफ यांना होणार. ब्लडी स्पिटिंग, त्यांच्या थुंकीमधून रक्त बाहेर पडणार. ठीक आहे. खूप जर सिव्हिअर कंडिशन झाली आणि त्याला जर ट्रीटमेंट मिळाली नाही तर एमासिएशन. एमासिएशन मीन्स इट इज एक्स्ट्रीम थिनिंग. मी बाजूला लिहितो याला, एमासिएशन इथे लिहितोय, एक्स्ट्रीम थिनिंग ऑफ बॉडी. म्हणजे खूप हडकुळा व्यक्ती हा होऊन जाईल. तुम्ही बघा, ज्याला खूप क्रॉनिक स्वरूपाचा टीबी जर झालेला असेल, जास्त वेळेपासून टीबी असेल आणि ट्रीटमेंट मिळाली नसेल, तर त्याच्या बॉडीवरती हे मास ज्याला म्हणतो आपण, मसलच्या राहणार नाही आणि पूर्ण तो असा सुकून जाणार, हडकुळा दिसायला लागणार. त्याचं स्केलेटन सुद्धा इव्हन रिबकेज ओपन होणार. त्याला म्हणायचं एक्स्ट्रीम थिनिंग, दॅट इज इमासिएशन. डिफिकल्ट ब्रिदिंग, श्वास घेण्यासाठी सुद्धा त्या व्यक्तीला त्रास होणार. हे काय झाले, सिम्पटम्स झाले. क्लिअर आहे. प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट. आता जर याचं प्रिव्हेन्शन करायचं तर काय, ज्या गोष्टीमुळे हा पसरला त्या गोष्टींपासून दूर राहा. त्या पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊ नका, त्यांचे कपड्यांना टच करू नका, किंवा त्यांचे युटेन्सिल्स असतील, त्यांची भांडी असतील, त्यांना हात लावू नका, आणि इन शॉर्ट त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट तोडून द्या. वेल, मग प्रिव्हेन्शन मध्ये अजून दुसरं काय, एक तर हे झालं, दुसरं व्हॅक्सिन घ्या. बॅसिलस कॉमेट गॉरिन, बीसीजी व्हॅक्सिन. ही व्हॅक्सिन जर घेतली तर तुम्हाला टीबी होणार नाही. हे काय झालं, प्रिव्हेंटिव्ह मेजर झाला. म्हणजे न होण्यासाठी घेतल्या गेलेली काळजी, म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मेजर.
आयसोलेशन ऑफ पेशंट, त्या पेशंटला क्वारंटाईन करा, बाजूला ठेवा. रेग्युलर मेडिकेशन लाईक डॉटचा लॉंग फॉर्म याची गव्हर्नमेंट ऍडव्हर्टाइजमेंट करतं बघा. डायरेक्ट याचा लॉंग फॉर्म काय, डायरेक्ट ऑब्झर्व्ड ट्रीटमेंट. डायरेक्ट ऑब्झर्व्ड ट्रीटमेंट म्हणजे ऑब्झर्व झाल्यास लगेचच टीबी ट्रीट करायचं आहे. लक्षात घ्या, टीबी हा अगोदरच्या काळी, ठीक आहे, जोपर्यंत मेडिकेशन अवेलेबल नव्हतं, ठीक आहे, तोपर्यंत टीबी वॉज अ फेटल म्हणजे काय, जीव घेणा आजार होता आणि त्यात भरपूर सारे लोक मरून जायचे. परंतु जेव्हापासून मेडिकेशन्स आलेत, अँटीबायोटिक्स उपलब्ध झाले, तेव्हापासून टीबी जर झाला, इन केस तुम्हाला टीबी झाला, ठीक आहे, टीबी जर झाला तर घाबरण्याची बिलकुल गरज नाही. डॉट ट्रीटमेंट, तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जा, तिथे तुम्हाला 6 महिन्यांची 7 महिन्यांची डिपेंडिंग ऑन द सिव्हिरिटी तुमचा स्पुटम चेक करणार, त्याच्यामध्ये टीबी जर बॅक्टेरिया जर सापडत असतील तर तुम्हाला त्यांची थेरपी म्हणजे उपचार ते सुरू होणार आणि 6 महिन्यामध्ये टीबी इज क्युअर्ड कम्प्लिटली. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, समजा एक्स व्यक्तीला टीबी झाला आणि त्यांनी आता ट्रीटमेंट सुरू केली. ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर विदिन 15 डेज तो टीबी पसरवू शकत नाही, म्हणजे त्याच्याकडून टीबीचा आता स्प्रेड होत नाही. परंतु ही ट्रीटमेंट तुम्हाला किमान 6 महिने कंप्लीट करावी लागते. यू विल बी कम्प्लिटली क्युअर्ड फ्रॉम ट्युबरक्युलोसिस. तुम्ही कम्प्लिटली त्याच्यामधून पूर्णपणे संपूर्णतः बरे होणार. क्लिअर आहे? सो दिस इज अबाउट द टीबी. दुसरा डिसीज कुठला सांगितलाय? हेपॅटायटिस. आपण बोललेलो या हेपॅटायटिस, मी इकडे परत लिहितो या हेपॅटायटिस. आता याच्यामध्ये ITIS हा शब्द येतोय. कुठेही हा शब्द सायंटिफिक टर्म मध्ये लागून येऊ द्या, त्याला तुम्ही काय म्हणणार? इन्फ्लामेशन. इन्फ्लामेशन म्हणजे काय? सूज. ठीक आहे, मग हे अर्धा मिनिंग तर क्लिअर झाला. आयटीस लागून आले म्हणजे सूज आली आहे त्या ऑर्गनला. आता याच्यामध्ये हेपॅट हा जो शब्द आहे, तर हेपॅट कुठेही येऊ द्या, आता तुम्ही त्याला काय समजणार? लिव्हर समजणार. इन शॉर्ट हेपॅटायटिस मध्ये काय होणार? लिव्हरला तुमच्या काय येणार? सूज येणार. मग लिव्हरला सूज येण्याचा आजार किंवा डिसीज जो असेल त्याला तुम्ही हेपॅटायटिस म्हणा. वेगवेगळ्या टाईपचे हेपॅटायटिस असतील, ABCDE. मोस्ट कॉमन त्याच्यामध्ये जो असेल तर तो असणार हेपॅटायटिस बी. क्लिअर आहे? आता जेव्हा इथे ब्रॅकेटमध्ये जॉन्डिस सुद्धा दिलंय. सी हियर, हेपॅटायटिस म्हणजे लिव्हरला येणारी सूज, इन्फ्लामेशन. आणि लिव्हर इज द मेटाबॉलिक ऑर्गन ऑफ युअर बॉडी. म्हणजे ज्या काय मॅक्सिमम केमिकल रिएक्शन्स व्हायच्या, मेटाबॉलिक ऑर्गन. ओके, ज्या मेटाबॉलिझमच्या प्रोसेस तुमच्या बॉडीमध्ये होतात त्या कुठे होतात? लिव्हरमध्ये होतात. ठीक आहे ना? मग त्याला जर सूज आली तर त्याचे साईड इफेक्ट सुद्धा दुसरे होतील. बरोबर आहे? आणि हेपॅटायटिस झालेल्या पर्सनला जॉन्डिस होणार म्हणजे होणार. आणि जॉन्डिसला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? जॉन्डिस इज कॉल्ड ॲज कावीळ इन मराठी. त्यालाच हिंदीमध्ये आपण काय म्हणतो? पिलिया. हा पिलिया आजार तुम्हाला होणार. बरोबर की नाही? कावीळ म्हणा किंवा पिलिया म्हणा. याच्यामध्ये काय होतं? कावीळमध्ये तुमचे डोळे येलो दिसायला लागतात, तुमचे नेल्स, स्किन, युरिन मधून सुद्धा युरिनचा कलर सुद्धा येलो होऊन जाणार. हे असं हेपॅटायटिस मध्ये का होणार? कारण तुम्हाला आपण काय सांगितलं? जॉन्डिस झालाय. जॉन्डिस झालाय म्हणजेच कुठले तरी कलरफुल सबस्टन्सेस, असे रंगीबेरंगी सबस्टन्सेस, त्याला पिगमेंट म्हणायचं. काय म्हणायचं? पिगमेंट. ते पिगमेंट एक्सेस म्हणजे जास्त प्रमाणात तुमच्या बॉडीमध्ये तयार होतील आणि बॉडी कॅनॉट हँडल दोज पिगमेंट्स विच आर प्रोड्युस्ड इन लिव्हर. लिव्हरमध्ये ते पिगमेंटचं फॉर्मेशन जास्त होणार. त्या पिगमेंटमध्ये थोडं अजून डिटेल जायचं झालंच तर ते पिगमेंट कुठले असतात? दोज पिगमेंट्स आर बिलिरुबिन, ठीक आहे, अँड बिलिव्हर्डिन. तुम्हाला जेव्हा डॉक्टरांना काय संशय येईल की याला कावीळ असू शकतो, कारण ते काय बघणार? तुमचे डोळे बघणार, नख बघणार, स्किन बघणार, युरिनचा कलर विचारणार. जर त्यांना सस्पेशन जर त्यांच्या मनामध्ये असेल, त्यांना जर डाऊट असेल तर ते तुम्हाला बिलिरुबिनची युरिन मध्ये टेस्ट करायला सांगतात. त्याच्यामध्ये जर बिलिरुबिन सापडतो याचा अर्थ काय झाला की बिलिरुबिन नॉर्मली हा लिव्हर मध्ये तयार होतोच. ठीक आहे, कुणापासून तयार होतो हा थोडंसं डिटेल होईल, पण तरी लक्षात घ्या. इट विल बी प्रोड्युस्ड बाय ब्रेकडाऊन ऑफ हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन तुमच्या आरबीसी मध्ये असतो. हिमोग्लोबिन ब्रेक होणार लिव्हर मध्ये, त्याच्यापासून पिगमेंट तयार होणार. नॉर्मली एक पर्टिक्युलर कॉन्सन्ट्रेशन मध्ये बॉडीमध्ये ते तयार होतात, पण त्यांची क्वांटिटी जर जास्त झाली तर बॉडी कॅनॉट डील विथ दॅट, काय म्हणू आपण त्याला, एक्सेस अमाऊंट ऑफ बिलिरुबिन. जास्त झालेल्या क्वांटिटी जर असेल ह्या बिलिरुबिनची तर बॉडी त्याला हँडल करू शकत नाही. मग काय होणार? तो नखामध्ये जाऊन जमा होणार, तुमच्या आईज मध्ये जाऊन रेटिनामध्ये जमा होणार, कॉर्नियामध्ये म्हणजे दिसणारा भाग तुम्हाला. ठीक आहे, मग ते येलो कलरचा पिगमेंट असतो. मग डोळे कसे दिसतील? पिवळे दिसतील. मग तो एक्स्ट्रा ब्लड मध्ये असेल, ब्लड किडनीमधून पास होणार. किडनीमधून पास झालं की किडनी सुद्धा त्याला
रिअब्झॉर्ब करत नाही, मग तो युरिन मधून सुद्धा बाहेर पडणार, मग युरिनचा कलर सुद्धा कसा होईल, येलो कलर होईल. या कंडिशनला तुम्ही हेपेटायटिस म्हणायचे. ठीक आहे, याच्या फार डिटेलमध्ये जाण्याची आपल्याला आवश्यकता नाहीये, पण दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स. ओके राईट. मग टाइप्स कुठले आहेत? पॅथोजन, हेपेटायटिस व्हायरस. हेपेटायटिसचा कुठला असणार, जसं आपण टीबी मध्ये काय सांगितलं, बॅक्टेरिया इज देअर, तर हेपेटायटिस हा कशाने होतोय, व्हायरसमुळे होतोय. ठीक आहे, कुठले व्हायरस, हेपेटायटिस व्हायरस ए बी, आणि याचे टाइप्स म्हणू आपण ए बी सी डी ई, आणि बी काय सांगितलं आपण, इट इज मोस्ट कॉमन, हा जास्तीत जास्त लोकांमध्ये होणार. ठीक आहे, आता हेपेटायटिसचा जॉन्डिस जर तुम्ही बोललेच, ते जॉन्डिस मध्ये एक नॉर्मल टर्म तुम्ही कधी ऐकली असेल, पिवळा कावीळ आणि पांढरा कावीळ, व्हाईट जॉन्डिस अँड येलो जॉन्डिस. व्हाईट जॉन्डिसचे सिम्पटम दिसत नाही, त्याच्यामुळे त्याला ट्रीटमेंट जर वेळेत मिळाली नाही तर यू विल शुअरली डाय. तुम्ही फिक्स मरणे आहे, फिक्स आहे म्हणजे आहे. ओके ठीक आहे. मग आता कशामधून होतोय, मोड ऑफ इन्फेक्शन, सी कॉन्टॅमिनेटेड वॉटर, शेअरिंग ऑफ निडल्स, ब्लड ट्रान्सफ्युजन. परंतु आता ब्लड मधून हा पसरण्याचा चान्स खूप कमी आहे. का? कारण जेव्हा ब्लड डोनेशन केलं जातं, ब्लड आपण देतो, ठीक आहे ना, ब्लड बँकला आपण ब्लड देतो, तर त्यावेळी त्याचं स्क्रीनिंग होणार. स्क्रीनिंग म्हणजे त्याच्या टेस्ट होतील, त्या हेपेटायटिस आहे का, त्याला HIV आहे का, किंवा कुठला आजार झालेला आहे का, किंवा कुठला आजार झालेला तर ट्रीटमेंट चाललेली आहे का, या सगळ्या गोष्टी चेक केल्यानंतरच हे ब्लड बँक मध्ये स्टोअर केले जाणार. ठीक आहे, मग हा तर चान्स कमी झाला, परंतु याच्यामधून सुद्धा हा ट्रान्सफर होणार. ब्लड ट्रान्सफ्युजन, शेअरिंग ऑफ निडल्स, हेपेटायटिस झालेल्या व्यक्तीची निडल जर तुम्ही यूज केली तरी तुम्हाला होणार. नंतर कॉन्टॅमिनेटेड वॉटर, फिको ओरल रूट म्हणजे फिकल मॅटर, वेस्ट मटेरियल. ठीक आहे ना, तर फिकल मॅटर आणि वॉटर यांच्यामधून सुद्धा हेपेटायटिस हा ट्रान्सफर होतो किंवा ट्रान्समिट होतो, त्याला म्हणायचं मोड ऑफ इन्फेक्शन. क्लिअर आहे. मग याचे सिम्पटम्स काय 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 होणार, ऑलरेडी आपण काही बोललेलोच आहे. एनोरेक्झिया, एनोरेक्झिया, एनोरेक्झिया मीन्स भूक न लागणे. तुम्हाला याच्यामध्ये भूक लागत नाही, भूक न लगना. ठीक है. दूसरा येलो यूरिन, बोल चुके हम. जनरल वीकनेस, अभी देखो इसमें वीकनेस भी इतना ज्यादा होगा कि यू विल बी अनेबल टू इवन वॉक फॉर लॉन्ग डिस्टन्स. तुम्हाला चालण्याची सुद्धा इच्छा होणार नाही, इतकं वीकनेस तुमच्यामध्ये येणार. नॉजिया, नॉजिया म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण, मळमळ होणे, हे एक सिम्पटम याचं झालंय. ऑमिटिंग, ऑमिटिंग म्हणजे काय, उलटी होणे. ग्रे स्टूल, स्टूल स्टूल म्हणजे काय, फिकल मॅटर. ठीक आहे, सकाळी जे तुम्ही पास करता फिकल मॅटर, त्याला म्हणायचं स्टूल. त्याचा कलर कसा येतो, व्हाईटिश ग्रे कलर. ठीक आहे, मग हे काय झाले, सिम्पटम्स ऑफ हेपेटायटिस. वेल, आता होऊ न देण्यासाठी आणि ट्रीटमेंट म्हणून काय करणार आपण, ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, आपण सांगितलं पाण्यामधून पसरतो, कॉन्टॅमिनेटेड, त्याला काय म्हणू आपण, त्याला प्रदूषित पाणी असेल की ज्याच्यामध्ये हेपेटायटिसचा व्हायरस प्रेझेंट असेल, तर तुम्ही काय करणार, बॉइल्ड वॉटर ड्रिंकिंग करणार. म्हणजे पाणी जे तुम्ही पिणार त्याला बॉईल करून घ्या. नेक्स्ट काय, प्रॉपर क्लिनिंग ऑफ हँड्स, स्वच्छता, इन शॉर्ट हायजीन याच्यामध्ये तुम्हाला मेंटेन ठेवावं लागेल. क्लिअर आहे. तर हे झालं तुमचा हेपेटायटिस आणि जॉन्डिस. ओके, नेक्स्ट काय आपला डिसेंट्री. डायरिया आणि डिसेंट्री हे दोन टर्म्स तुम्ही ऐकलेले असतात. ठीक आहे ना. डायरिया आणि डिसेंट्री मधला मेन फरक काय, की डायरियामध्ये देर इज अ ग्रेटर लॉस, ग्रेटर क्वांटिटी ऑफ वॉटर अँड मिनरल्स इज लॉस्ट. म्हणजे जास्त प्रमाणात पाण्याचा बॉडीमधून काय होणार, पाणी हे बाहेर पडणार इन द फॉर्म ऑफ युअर वॉटरी स्टूल. पाण्यासारखीच सकाळी काय तुम्हाला फिकल मॅटर पास होणार. ठीक आहे, त्याची फ्रिक्वेन्सी जास्त असणार, त्याला म्हणतो आपण डायरिया. डिसेंट्री, डिसेंट्री मध्ये अशी म्युकस लाईक म्हणजे चोपड्या प्रकारची काय होणार तुम्हाला, फिकल मॅटर पास होणार, त्याला डिसेंट्री म्हणायचंय. मग डिसेंट्री मध्ये काही फारसा असा पाण्याचा लॉस होत नाही डायरिया इतका. ठीक आहे, मग हा कोण करतोय, इट इज कॉज्ड बाय एंटमिबा हिस्टोलेटिका किंवा बॅसिलाई, रॉड शेपचे बॅक्टेरिया, शिगेला व्हायरस आणि बॅक्टेरिया. ओके, बॅक्टेरिया, व्हायरस अँड युअर एंटमिबा हिस्टोलेटिका, दिस इज प्रोटोझोआ. कुणामुळे झालाय मग हा डिसीज झालाय तुम्हाला, बॅक्टेरियामुळे. हा डिसीज परत कुणामुळे, व्हायरस मध्ये झाला, आणि इवन इट इज अ प्रोटोझोअल डिसीज, प्रोटोझोआ. आता हे प्रोटोझोआ काय, फक्त लक्षात घ्या, प्रोटोझोआ म्हणजे इट इज अ पॅथोजन डिसीज कॉझिंग एजंट, दॅट्स इट. ओके, यांच्या माध्यमातून हा तुम्हाला पसरणार. पर्टिक्युलरली लक्षात ठेवायचंय की शिजेला व्हायरस आणि एंटमिबा हिस्टोलिटिका. एंटमिबा हिस्टोलिटिका हे नाव झालंय, ठीक आहे ना, या प्रोटोझोआचं. या प्रोटोझोआचं नाव काय, एंटमिबा हिस्टोलिटिका. यांच्यापासून तुम्हाला जो डिसीज होणार त्याला म्हणायचं तुम्ही अमिबियासिस. काय म्हणायचंय, अमिबियासिस. वारंवार यू विल फील लाईक डिफिकेटिंग,
म्हणजेच तुम्हाला डिफिकेशन वेस्ट मॅटर बॉडीच्या बाहेर टाकण्यासाठी इच्छा होत राहणार, त्याला म्हणायचं अमिबियासिस. याच्या डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही. हा डिसीज सुद्धा तुम्हाला कॉन्टॅमिनेटेड फूड आणि वॉटर मधूनच होणार. जे प्रदूषित पाणी असेल, स्टोअर साचलेलं पाणी असेल, घाणेरडं पाणी असेल, त्या पाण्यामधून हे तुम्हाला स्प्रेड होण्याचा चान्स असतो. कारण हा जो एंटअमिबा हिस्टोलेटिका आहे, इट इज अ एन्सिस्टेड फॉर्म. त्याच्यावरती कोटिंग असतं आणि तो बॉडीच्या बाहेर सुद्धा कित्येक महिने जिवंत राहू शकतो. मग तो जोपर्यंत त्याच्या भोवती आवरण आहे, कोटिंग आहे, त्याला म्हणतो आपण एन्सिस्टेशन. एन्सिस्ट, एन म्हणजे कव्हरिंग, सिस्ट म्हणजे त्याच्यावरचं कव्हर. ठीक आहे. मग ते जर तुमच्या फूडमधून, पाण्यामधून जर बॉडीमध्ये गेले तर तुम्हाला निश्चित काय होणार? हा डिसेंट्रीचा आजार होणार. ओके. कॉन्टॅमिनेटेड फूड अँड वॉटर, दॅट इज द मोड ऑफ इन्फेक्शन. नेक्स्ट काय? वॉटर इज स्टूल होणार, पण क्वांटिटी कमी असणार, डायरीच्या कंपॅरिझन मध्ये कमी असणार. पेन इन ॲब्डोमेन, सारखं पोट दुखल्यासारखं होणार आणि तुम्हाला असं 2 नंबर के लिए जाने के लिए तुम्हाला फिलिंग होगा. ठीक आहे. ओके. प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट काय आता करणार? कशामुळे पसरलाय? कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर. मग स्वच्छ झाकलेलं अन्न खा, पाणी बॉईल करून प्या आणि ORS चं कन्झम्पशन करा. ORS म्हणजे काय? ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. आता आपण सांगितलं की वॉटर इज स्टूल होणार. वॉटर इज स्टूल म्हणजे काय? तुमचं फिकल मॅटर, त्याच्यामधून पाणी जास्त जाणार, बरोबर. मग बॉडीमधल्या पाण्याची क्वांटिटी कमी झाली, मग ती भरून काढायची. बॉडी अगोदर तुमची काय झाली? पाणी लॉस झाल्यामुळे डिहायड्रेट झाली. तर आता बॉडीमध्ये पाणी परत तुम्हाला रिहायड्रेट करायचंय. बॉडीला काय करायचंय? रिहायड्रेट. म्हणून ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. डॉक्टर तुम्हाला बऱ्याच वेळा डायरिया झाल्यानंतर एक सॅशे देतात, एक पॉकेट नाही देत का? त्याच्यामध्ये एक पावडर असेल, ती पाण्यामध्ये टाकायची आणि त्याला प्यायची. म्हणजेच ते कोणतं सोल्युशन झालं? ORS. ठीक आहे. हे ORS तुम्ही घरी सुद्धा बनवू शकता. कोमट पाणी घ्या 1 ग्लास, त्याच्यामध्ये मीठ टाका, कारण या डिहायड्रेशन झाल्यानंतर पाण्यासोबत बॉडी मधले सॉल्ट हे सुद्धा कमी होऊन जातात. म्हणून रिहायड्रेट, पुन्हा बॉडीचं हायड्रेशन करणे, पुन्हा बॉडीमध्ये पाणी वाढवणे, त्याला म्हणायचं रिहायड्रेशन. मग असे रिहायड्रेशन सोल्युशन सुद्धा तुम्ही घरी सुद्धा बनवू शकता. काय बोललो आपण? 1 ग्लास पाणी घ्या, त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाका, थोडी साखर टाका, दॅट बिकम्स युअर ORS टेम्पररी. ठीक आहे. ओके. आगे बढ़ेंगे. कॉलरा काय म्हणतात रे? कॉलरा म्हणजे पटकीचा आजार. आता जाऊ द्या, हे मराठीमधून काही गरज नाही आपल्याला. पटकी कशाला म्हणायचं? कॉलरा लक्षात घ्या. कॉलरा कशामुळे होतोय? इट इज कॉज्ड बाय बॅक्टेरिया. कुठला बॅक्टेरिया? इथे लिहिलं बॅक्टेरियम, व्हायब्रिओ कॉलरे. व्हिब्रिओ म्हणा त्याला, व्हिब्रिओ कॉलरे, दॅट इज द बॅक्टेरिया विच कॉजेस यू कॉलरा. याच्यामुळे तुम्हाला कॉलरा होणार. आता कोणत्या मार्गाने, शेवटी बोलूच आपण, कोणत्या मार्गाने हा स्प्रेड होतो? कंटॅमिनेटेड, कुठे गेलाय? कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर, प्रदूषित पाणी आणि फूड यांच्यामधूनच हा ट्रान्सफर होणार. नंतर याचे सिम्पटम काय? याच्यामध्ये तुम्हाला वॉमिटिंग होणार, म्हणजे उलटी होणार, सिव्हिअर डायरिया होणार, डायरिया सुद्धा जास्त होणार, डिहायड्रेट होणार बॉडी, क्रॅम्प्स इन लेग, ज्याला म्हणतो आपण पायामध्ये गोळे येणे किंवा पायामध्ये चमक भरणे, अशा प्रकारचे काय असणारे सिम्पटम असणारे. कशाचे सिम्पटम? कॉलराचे सिम्पटम्स. मग आता होऊ द्यायचं नसेल तर हे जे कॉन्टॅमिनेटेड फूड आणि वॉटर आहे हे अनहायजिनिक झालं, अस्वच्छ झालं, तर हायजिनिक कंडिशन, हायजिनिक प्रॅक्टिसेस फॉलो करा, स्वच्छतेच्या सवयी लावा. नंतर ओपन प्लेस फूड हे खाऊ नका. ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, पाणी जे पिणार ते पाणी पिण्याचं जे पाणी असेल ते बॉइल्डच असावं. ठीक आहे. वॅक्सिनेशन सुद्धा तुम्ही कॉलरासाठी करून घेऊ शकता. वॅक्सिनेशन म्हणजे काय? व्हॅक्सिन देणे. आणि व्हॅक्सिन देणे म्हणजेच काय देतो आपण? त्यालाच काय म्हणतो आपण मराठीमध्ये? लस. ठीक आहे. किंवा त्याला हिंदीमध्ये काय म्हणतात? टीका. ओके. मग वॅक्सिनेशन सुद्धा तुम्ही करू शकता. ओके. तर दिस इज अबाउट युअर कॉलरा. नेक्स्ट काय डिसीज दिला त्या चार्टमध्ये? टायफॉइड. आता टायफॉइड हा सुद्धा बॅक्टेरियाने होतोय आणि त्या बॅक्टेरियाचं नाव काय? साल्मोनेला टायफी. साल्मोनेला टायफी इज अ बॅक्टेरिया विच कॉजेस यू टायफॉइड. आणि टायफॉइड इज अ डिसीज ऑफ स्मॉल इंटेस्टाईन. छोटी आतडी जी तुमची असतात, स्मॉल इंटेस्टाईन, ज्यांची डायमीटर कमी असते पण लेंथ जास्त असते, त्या स्मॉल इंटेस्टाईनला काय ना सूज येणार या केसमध्ये, त्यालाच तुम्ही म्हणता टायफॉइड. कुणी केला? बॅक्टेरियाने केला. कोणता बॅक्टेरिया? हा ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आहे, म्हणजे साल्मोनेला टायफी त्याचं नाव. मग कशातून पसरतोय? अगेन प्रदूषित पाणी आणि फूड, कॉन्टॅमिनेटेड फूड अँड वॉटर. ठीक आहे. मग याच्यामध्ये काय होणार तुम्हाला? एनोरेक्झिया, भूक लागणार नाही. वरती लिहिलंय आपण, भूक न लागणे, त्याला म्हणायचं एनोरेक्झिया. नंतर डोकं दुखणार, हेडेक होणार, रॅश ऑन द ॲब्डोमेन,
तुमच्या ऍब्डोमेन म्हणजे हा पोटाचा भाग याच्यावरती लाल चट्टे येतील जर खूप जास्त ड्युरेशन झाला आणि खूप हाय फिवर असेल तर. हाय ग्रेड फिवर याच्यामध्ये होणार. हाय ग्रेड फिवर म्हणजे काय, जवळपास 104 डिग्री फॅरनहाइट इतकं तापमान सुद्धा तुमच्या बॉडीचं होऊ शकेल. नॉर्मली तुमच्या बॉडीचं टेम्परेचर फॅरनहाइट मध्ये किती असतं, 98 डिग्री. तेच 103 104 पर्यंत रेज होणार. आता सेल्सिअस आणि फॅरनहाइट याच्यामध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. सेल्सिअस मध्ये तुमच्या बॉडीचं तापमान किती असतं, 37 डिग्री सेल्सिअस हे तापमान तुमच्या बॉडीचं असणार सेल्सिअस मध्ये. त्याला फॅरनहाइट मध्ये कन्वर्ट जर केलं तर 37 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू 98 डिग्री फॅरनहाइट. म्हणजे सरळ म्हणू शकता 37 डिग्री सेल्सिअसच्या ऐवजी 39 डिग्री सेल्सिअस झालं, म्हणजेच 198 पासून 104 डिग्री फॅरनहाइट झालं तर त्याला म्हणतो तुम्ही हाय ग्रेड फिवर. मग तुम्हाला चट्टे येणार, वॉमिटिंग होणार, मळमळ होणार, भूक लागणार नाही, तुमचे हातपाय दुखतील, तुम्हाला फूडचा स्मेल येणार, अन्नाचा वास येणे ज्याला म्हणतो आपण, आणि यू वुड बिकम वीक इन दिस केस, राईट. ओके, मग आता काय करायचं, स्वच्छ पाणी प्या, ड्रिंकिंग क्लीन वॉटर, वॅक्सिनेशन करून घ्या, टायफॉइडची वॅक्सिन घेऊन घ्या, ठीक आहे. प्रॉपर डिस्पोजल ऑफ सिवेज, जे काही घाणेरडं पाणी असेल, कारण वॉटर आणि फूड मधून ट्रान्सफर होतो. मग इन शॉर्ट सांगण्याचा मुद्दा लक्षात घ्या, हे सगळे डिसीज जे बघितले आपण, टीबी, हेपॅटायटिस, जॉन्डिस, दॅट इज डिसेंट्री, कॉलरा, टायफॉइड, या सगळ्या डिसीज मध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला काय मेंटेन ठेवायचंय, हायजीन. हायजीन म्हणजेच काय हो, स्वच्छता. स्वच्छतेच्या हॅबिट जर असतील, बॉइल्ड वॉटर तुम्ही पित असाल, जर वेल केप्ट फूड खात असणार, झाकलेलं अन्न खात असाल, तर तुम्हाला हे डिसीज होण्याची शक्यता अगदी कमी असणार. तर दिस इज द एक्सप्लेनेशन अबाउट द चार्ट गिवन इन युअर टेक्स्ट बुक. ओके ओके, लेट मी सी. 26 मिनट हुए. ओके, चलेंगे आगे. तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिली आहे, असेच वेगवेगळे डिसीज सांगितले त्यांनी. डिसीज काय सांगितलंय, एंटरायटिस, मलेरिया, प्लेग, एड्स यांची नावं दिली तुम्हाला, आणि सांगितलंय की त्यांचा कोणता पॅथोजन कोणता आहे, कोणत्या मार्गाने तुम्हाला पसरतो, मोड ऑफ इन्फेक्शन, सिम्पटम, प्रिव्हेंशन. जो अगोदरचा आपण चार्ट बघितला, तर ह्या वेगवेगळ्या डिसीजचा चार्ट तुम्हाला बनवायला सांगितलाय, तर तो आपण इथे रेडीमेड घेऊ, ठीक आहे. ही ऍक्टिव्हिटी तुमच्यासाठी आहे, परंतु तरी सुद्धा आपण त्याला एक्सप्लेन करून देऊ. आता बघा, एंटरायटिस, ठीक आहे. आता एंटरायटिस, इथे एंटर येतोय शब्द हा, तर हा शब्द कशापासून आला, एंटरॉन. आणि एंटरॉन तुम्ही कशाला म्हणायचं, एंटरॉन तुम्ही म्हणायचंय इंटेस्टाईनला. आयटिस अगोदरच बोललो आपण, आयटिस म्हणजेच काय, त्याला काय होणार, इन्फ्लमेशन होणार. म्हणजे तुमच्या इंटेस्टाईनला इन्फ्लमेशन म्हणजे सूज येणार, आणि असा जो डिसीज आहे त्याला म्हणायचं तुम्ही एंटरायटिस. क्लिअर सर्वांना. वेल, पॅथोजन काय, हा व्हायरसमुळे सुद्धा होणार किंवा बॅक्टेरियामुळे सुद्धा तुम्हाला हा डिसीज होणार. कुठला, एंटरायटिस. ओके. मोड ऑफ इन्फेक्शन, अल्कोहोल, अल्कोहोलमुळे सुद्धा तुम्हाला हा प्रॉब्लेम होणार. ड्रग्स, वेगवेगळ्या ड्रग्सचे जे तुमच्या एपिथेलियमचं, जाऊ द्या इतका डिटेल जायचं नाही आपल्याला, इरोजन करतील, त्याची झीज करतील, त्याच्यामुळे होणार. आणि पुअर ब्लड फ्लो जर होत असेल त्या ऑर्गन मध्ये, इंटेस्टाईन मध्ये, तरी सुद्धा तुम्हाला एंटरायटिस हा प्रॉब्लेम होणार. मग या मार्गाने एंटरायटिस तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये प्रादुर्भाव करेल, पसरेल. त्याचे सिम्पटम काय, त्याच्यामध्ये ताप येणार, मळमळ होणार, डायरिया होणार, उलटी होणार, दॅट इज वॉमिटिंग, लॉस ऑफ ॲपेटाईट, त्यालाच आपण आता बोललो होतो ॲनोरेक्झिया, भूक न लागणे. ॲपेटाईट म्हणजे भूक, ठीक आहे. आणि फिवर, फिवर म्हणजे आता इथे ताप, ताप येणार, डायरिया, वॉमिटिंग, भूक न लागणे, हे सगळे सिम्पटम तुमचे एंटरायटिसचे असणार. का, कारण इंटेस्टाईनला काय आली आहे, सूज आली आहे. क्लिअर आहे. प्रिव्हेन्शन कसं करणार, इलेक्ट्रोलाइट्स घ्या. इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे काय, याच्यामध्ये काय प्रेझेंट असणार, तुमचे सॉल्ट्स. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये ORS तुम्ही घेऊ शकता. वेगवेगळे इलेक्ट्रोलाइट्स, इलेक्ट्रोलाइट्स आर नथिंग बट युअर सॉल्ट्स, असं समजून घ्या. सॉल्ट याच्यामध्ये तुम्ही वापर करणार. IV इन्फ्युजन्स, इंट्राव्हेनस इन्फ्युजन्स, आणि या इंट्राव्हेनस इन्फ्युजनलाच आपण लेमन लँग्वेज मध्ये, साधारण भाषेमध्ये काय म्हणतो, सलाईन घेणे. मग हे वेगवेगळे इन्फ्युजन्स तुम्ही देणार आणि ते इंटेस्टाईनची सूज कमी करणार. तर ही झाली तुमच्या ऍक्टिव्हिटी मधला एक कंप्लीट द टेबल मधील पहिला डिसीज. ओके. नेक्स्ट, मलेरिया. आताच सांगितलं आपण, मलेरिया हा डिसीज कसा आहे, मलेरिया पॅथोजन, इट इज अ व्हेक्टर बॉर्न डिसीज. व्हेक्टर बॉर्न डिसीज. व्हेक्टर बॉर्न डिसीजचा मिनिंग काय झाला, व्हेक्टर काय, याच्यामध्ये व्हेक्टर इज अ इन्सेक्ट, आणि तो इन्सेक्ट इज नथिंग बट युअर मॉस्किटो. आता कोणता मॉस्किटो आहे, तर मॉस्किटोचं नाव सुद्धा आपण लिहून टाकू, फिमेल एनोफिलिस. फिमेल एनोफिलिस मॉस्किटो. या मच्छरामुळे, या डासामुळे तुम्हाला मलेरिया होणार. आणि म्हणजे मेन काय झालं, व्हेक्टरचा मिनिंग काय सांगितलं आपण, सपोज सम पोस्टमन इज देअर, एक पोस्टमन आहे,
पोस्टमनचं काम काय असतं की त्या डाकघरामध्ये जेही काही लेटर तुमच्या नावाने आलंय ते तुमच्या घरापर्यंत आणून पोहोचवणे. लेटर कुठे आलं होतं? डाकघरामध्ये. ते आलं कुठे? आता तुमच्या घरामध्ये. आणून कोणी दिलं? पोस्टमन. मग पोस्टमन काय झाला? वेक्टर. सेकंड एक्झाम्पल, हाऊस फ्लाय. हाऊस फ्लाय घ्या. हाऊस फ्लाय म्हणजे आपली घरमाशी. घरमाशी काय? कुठे कुठे घाणीवरती बसणार, घाणेरड्या वस्तूंवरती बसणार आणि तिच्या पायाला ती घाण चिपकणार. आता तुमचं घरातील फूड जर झाकलेलं नसेल तर घरामध्ये आल्यानंतर तुमच्या फूडवरती बसणार, म्हणजे पायाला चिपकलेली घाण आता फूडवरती येणार, म्हणजे ती माशी काय झाली? व्हेक्टर झाली. मग व्हेक्टर म्हणजेच या मॉस्किटो हिअर इज अ व्हेक्टर. मलेरिया कुणामुळे झाला? मग मॉस्किटो. मॉस्किटोला तुम्ही काय म्हटले? व्हेक्टर म्हटले. कोणता मॉस्किटो सांगितला आपण? फिमेल एनोफिलिस मॉस्किटो. आता मलेरिया जो डिसीज तुम्हाला होतो तर त्याचा पॅथोजेन कोण? इथेच मी लिहितोय. तर पॅथोजेन इज मलेरियाचा पॅथोजेन तुमचा आहे प्रोटोझोआ. काय सांगायचं या पॅथोजेनचं? प्रोटोझोआ. तर मोड ऑफ इन्फेक्शन, ठीक आहे, मोड ऑफ, मी इकडे चुकून मोड ऑफ इन्फेक्शन लिहिलं, हे इकडे पाहिजे होतं, ठीक आहे ना. तर हे पॅथोजेन नाव लिहून टाकू आपण, प्लाझ्मोडियम वायवॅक्स. आता पी शॉर्ट मध्ये लिहितोय मी, म्हणजे कम्प्लीट फॉर्म लिहित नाही. प्लाझ्मोडियम ओव्हेल, प्लाझ्मोडियम मलेरी, ठीक आहे. या वेगवेगळ्या स्वरूपाच्या प्रोटोझोआमुळे, प्लाझ्मोडियममुळे तुम्हाला काय होतो? मलेरिया होतो, ठीक आहे. ओके, सिम्पटम्स मलेरियामध्ये काय होणार? यू विल गेट फीवर, ताप येणार तुम्हाला, ठीक आहे. नॉशिया, मळमळ, ते तर समजलं. नंतर चिल्स अँड शिवरिंग. शिवरिंग म्हणजे हुडहुडी भरणे, मराठीमध्ये त्याला आपण म्हणतो असं होणे, थंडी वाजणे, शिवरिंग. चिल्स म्हणजे थंडी वाजणे आणि हुडहुडी भरणे म्हणजे तुम्ही युअर बॉडी विल स्टार्ट शेकिंग, तुमची बॉडी हलायला लागेल, ते याला म्हणू आपण. फिवर सुद्धा कसा असतो? हाय ग्रेड असतो. आणि याच्यामध्ये सिम्पटम्स, हे मेन सिम्पटम्स आहे, ठीक आहे. नंतर लॉस ऑफ ॲपेटाईट, भूक लागत नाही. नंतर तुमची जॉईंट पेन तुमचा याच्यामध्ये होणार. हे काय झाले? वेगवेगळे सिम्पटम्स झाले. कशाचे? तर मलेरियाचे. पण मेजर सिम्पटम मलेरियाचे एक लक्षात घ्या. मेजर सिम्पटम मध्ये मलेरियाच्या काय होणार की जसं जसं संध्याकाळ व्हायला लागणार, डे टाइमला तुमचा फिवर हा कमी असेल, संध्याकाळच्या वेळी अचानक तुम्हाला अशी थंडी वाजून येणार. नंतर काय म्हणू आपण त्याला, दरदरून घाम येणार. क्लिअर? असं जर कंटिन्युअसली 2-4 दिवस होत असेल तर यू शुड गो फॉर द टेस्ट ऑफ मलेरिया. मलेरियाची टेस्ट तुम्ही करणं गरजेचं आहे. ओके. नंतर प्रिव्हेन्शन जर होऊ द्यायचं असेल तर काय करावं लागेल? हा मॉस्किटो मच्छर आहे ना, मग मच्छर आहे म्हटल्यानंतर आपल्याला काय, तो मच्छर आपल्या जवळ येणार कसा नाही. मग मॉस्किटो रिपेलंट क्रीम लावा, जसं ओडोमॉस, तुमच्या स्किनला क्रीम लावा, मच्छर जवळ येणार नाही. आजूबाजूचं वातावरण स्वच्छ करा. म्हणजेच इन शॉर्ट प्रिव्हेन्शन मध्ये सुद्धा कोणती प्रॅक्टिस करायची? हायजेनिक प्रॅक्टिसेस, स्वच्छतेच्या सवयी. ओके. बॉइल्ड वॉटरच तुम्ही याच्यामध्ये पिणार, बॉइल्ड वॉटर पिण्याची सवय लावा. क्लीन युअर सराउंडिंग, तुमचं आजूबाजूला जे काय असेल ते क्लीन ठेवा. घरामध्ये कूलर असेल, कूलरमध्ये पाणी जमा होणार, तर पाणी जमा होणार त्याच्यामुळे मच्छर होणार. मग पाणी त्याच्यामध्ये जमा राहू देऊ नका. घरामध्ये जास्त गर्दी करू नका. घराच्या आजूबाजूला जे काही डबकी साचलेली असतील, पाणी साचलेलं असेल, स्टॅग्नंट वॉटर म्हणतो आपण त्याला, ते सुद्धा काढून टाका. आणि फूड सुद्धा चांगलं कुक केलेलं फूड तुम्ही खायला हवं, म्हणजेच तुम्हाला हा फिमेल एनोफिलिस मॉस्किटो तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. ओके. प्लेग हे नाव कदाचित कमी लोकांनी ऐकलेलं असेल. प्लेग हा कशामुळे होणारा आजार आहे? त्याला म्हणतात पिसू. पिसू म्हणजेच काय? पिसूला म्हणायचं फ्ली. ओके. कुणापासून पसरतोय? इट स्प्रेड्स फ्रॉम रॅट्स. एक तुम्हाला आठवत असेल, इतिहासामध्ये तुम्ही शिकले असाल की सरदार वल्लभभाई पटेल यांच्या काखेमध्ये गाठ झाली. मग त्यांनी एक रॉड गरम केला, लाल केला, काखेमध्ये धरला, मग ती गाठ त्यांची विरून गेली आणि प्लेग पासून त्यांची सुटका झाली. असं एक तुम्ही इतिहासामध्ये शिकले असाल. म्हणजे प्लेग मध्ये काय होणार? प्लेगमुळे काय? प्लेग कशापासून पसरणार? हा रॅट पासून. रॅटच्या कोणत्या काय टाईप पासून होणार? फ्ली. ठीक आहे. त्याला मराठीमध्ये म्हणायचं पिसू. तर एर्सिनिया पेस्टिस इज अ पॅथोजन. एर्सिनिया पेस्टिस इट इज द डिसीज कॉझिंग एजंट इन केस ऑफ प्लेग. प्लेग हा तुम्हाला एर्सिनिया पेस्टिस मुळे होणार. ठीक आहे. वेल, मग आता हे रोडंट म्हणजे हे रॅट फ्ली लिहिलं आपण, इकडेच लिहिलं. रॅट फ्लीमुळे तुम्हाला डिसीज होणार. सिम्पटम काय? स्वॉलन लिम्फ नोड. लिम्फॅटिक सिस्टम तुमच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. लिम्फॅटिक सिस्टम, तर लिम्फॅटिक सिस्टमचा एक पार्ट म्हणजे लिम्फ नोड जनरली तुमच्या या नेक रिजन मध्ये प्रेझेंट असते. ओके. तर त्यांना काय ना सूज येणार.
ज्याला आपण टॉन्सिल्स म्हणतो एक साधारण भाषेमध्ये. तर त्याला टॉन्सिल्सला सूज येणे म्हणजे त्या लिम्फ नोडला सूज येणे, नंतर काय ताप येणे, हुडहुडी भरणे, मेलेस मळमळ होणे, हे सगळे सिम्पटम्स तुम्हाला प्लेग मध्ये बघायला मिळतील. ठीक आहे. आणि मग त्याच्यासाठी ट्रीटमेंट काय, अगोदरच्या काळी प्लेग सारखे डिसीज आले तर हजारांनी लाखांनी लोक पटापट मरून जायचे, परंतु जेव्हापासून अँटीबायोटिक्स त्याच्यावरती तयार झालेत तेव्हापासून प्लेग अंडर कंट्रोल. आता तसंही बघायला मिळत नाही. मग ट्रीटमेंट काय झाली, अँटीबायोटिक्स. नंतर एड्सचा लॉंग फॉर्म काय होतं रे बाबा, एड्स इज अक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम. आता इथे एक लक्षात द्यायचं नवीन शब्द तुमच्या कदाचित बघण्यात असावा, सिंड्रोम. डिसीज कॅनॉट बी कॉल्ड एज सिंड्रोम. सिंड्रोम हा कुठला डिसीज नाही, बट इट इज अ कलेक्शन ऑफ व्हेरियस डिसीजेस किंवा डिसऑर्डर्स म्हणू आपण. म्हणजे काय, आता एड्स कशाने होतोय, पॉझिटिव्ह बॅक्टेरिया व्हायरस लिहून टाकू आपण, HIV म्हणजे काय, ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस, HIV तुम्हाला काय होणार, एड्स होणार. एड्स मध्ये हा HIV ऍक्च्युली तुमच्या बॉडीमध्ये काय करणार, याला डिसीज नाही म्हणू शकत तुम्ही, समजताय, पण याला म्हणतो आपण सिंड्रोम. मिनिंग काय झाला की HIV हा तुमच्या बॉडीची प्रतिकार शक्ती म्हणजे तुमची बॉडीची इम्युनिटी म्हणतो आपण त्याला, तर इम्युनिटीला ब्रेकडाऊन करतो. आता इम्युनिटी आहे म्हणजेच मोड ऑफ इन्फेक्शन. ठीक आहे, HIV ठीक आहे, ते HIV कुणावरती काम करणार, तुमच्या इम्युन सिस्टम. जागा कमी पडते इथे, कशावरती काम करणार, इम्युन सिस्टम. ते इम्युन सिस्टमला आपण काय म्हणायचं, रोग प्रतिकार शक्ती. ओके, याला आपण काय म्हणणार, रोग प्रतिकार शक्ती. आता ही जी इम्युन सिस्टम आहे ही कोणत्या बेसिसवर काम करते, मग याच्या सेल असतील की नाही, हो याच्या सेल आहेत. याच्या ज्या इम्युनिटीमध्ये रोल प्ले करतात किंवा आपल्या बॉडीची इम्युनिटी जी आहे ती कुणामुळे, WBC मुळे. आता WBC मध्ये पर्टिक्युलर जर बोलायचं झालं तर कोणत्या सेल्स असतात WBCच्या, लिम्फोसाइट. कुठल्या सेल असतात, लिम्फोसाइट. ठीक आहे, तर या लिम्फोसाइटचा काउंट, याची संख्या ही HIV काय करणार, कमी करून टाकणार. मग या बॉडीच्या फायटिंग करणारे सेल कोणते आहेत, लिम्फोसाइट. HIVने काय केलं, लिम्फोसाइटची क्वांटिटी कमी करून टाकली. मग ती कमी केली म्हणजे तुमची प्रतिकारशक्ती कमी झाली. ती कमी झाली म्हणजेच कोणताही आजार तुम्हाला पटकन होणार, जसं की टीबीचा बॅक्टेरिया आजूबाजूला पसरलेला आहे, तुमच्या बॉडीची इम्युन सिस्टम ब्रेक झाली. ठीक आहे ना, किंवा काय म्हणतो रोग प्रतिकारशक्ती वीक झाली. आता काय होणार, तो टीबीचा बॅक्टेरिया तसाही तुमच्या बॉडीमध्ये जाणार, पण तुमच्या बॉडीमध्ये इम्युनिटी पॉवर जास्त आहे, मग तुम्हाला त्याचे ऍक्शन तुमच्या बॉडीवरती दिसणार नाही, तुम्हाला तो आजार होणार नाही. पण या HIVने काय केलं, तुमची इम्युनिटीच ब्रेक केली, इम्युनिटी रोग प्रतिकारशक्ती डाऊन केली. मग आता टीबीचा जर बॅक्टेरिया तुमच्या बॉडीमध्ये गेला तर तुम्हाला टीबी होणार, बरोबर. समजा इन्फ्लुएन्झाचा व्हायरस असेल किंवा कॉमन कोल्डचा व्हायरस बॉडीमध्ये गेला, त्याला किल करणारे सेल्स तुमच्या बॉडीमध्ये कमी झालेले आहेत, मग तुम्हाला तो आजार होणार. म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपाच्या आजारांनी तुम्ही घेरल्या जाल, वेगवेगळ्या स्वरूपाचे आजार तुम्हाला या एड्स मध्ये होणार. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, एक पर्टिक्युलर डिसीज झाला का नाही, म्हणून त्याला आपण बोललो सिंड्रोम. ठीक आहे, ओके. मोड ऑफ इन्फेक्शन, कोणत्या मार्गाने हा ट्रान्सफर होणार, एक तर ब्लड ट्रान्सफ्युजन. जर एड्स झालेल्या व्यक्तीचं ब्लड तुमच्या बॉडीमध्ये दिल्या गेलं तर तुम्हाला एड्स होणार, म्हणजे HIVचं इन्फेक्शन होणार. नंतर इन्फेक्टेड मदर टू फिटस म्हणजे एखादी प्रेग्नंट जर लेडी असेल, एखादी वुमन असेल, तर तिला जर एड्स असेल तर तिच्या बाळाला सुद्धा एड्स होण्याचा चान्स आहे, आणि तो एड्स हा क्लिअर केला जातो. अदरवाईज एड्सला कुठली ट्रीटमेंट नाही. एड्स हॅज अ स्टॅटिक ट्रीटमेंट, म्हणजे एड्स जर झाला तर तुमची लॉंगेविटी म्हणजे तुमचं आयुर्मान वाढवू शकतो आपण. 10 वर्ष जगणार असेल तर तो 15 वर्ष जगेल, पण तो आजार बरा होईल का, आजार बरा होणार नाही. इन्फेक्टेड मदर टू फिटस. नंतर सिरिंजेस. ओके, नंतर अनसेफ सेक्शुअल ऍक्टिव्हिटी और सेक्शुअल इंटरकोर्स, त्याच्यामध्ये कॉन्ट्रासेप्टिव्हचा वापर तुम्हाला करावा लागेल. हे सगळे कारण काय झाले, तर एड्स पसरवणारे कारण झाले. त्याला म्हटलं आपण मोड ऑफ इन्फेक्शन. नेक्स्ट बोलू आपण सिम्पटम. एड्स मध्ये होणार काय, जेव्हा तुम्हाला एड्स डेव्हलप व्हायला लागेल तर तुमचं सडन वेट लॉस होणार, तुमच्या वजन अचानक कमी होणार, सडन वेट लॉस. नंतर सॉलन लिम्फ नोड्स, तुमचे लिम्फ नोड आता वरती जे बोललो आपण ते सुद्धा सुजायला लागणार. नंतर तुम्हाला डायरिया सारखी कंडिशन होणार. ठीक आहे, अजूनही भरपूर सारे याच्यामध्ये सिम्पटम असतात, परंतु आता एक जनरल सिम्पटम्स तुम्हाला याच्यामध्ये सांगितले.
मग प्रिव्हेन्शन आहे का? हो, ह्या ज्या गोष्टीमधून तो पसरतो त्या गोष्टीच्या कॉन्टॅक्ट मध्ये येऊच नका. एड्स होणार नाही, कारण एड्स असं म्हणजे वातावरणातून पसरणारा डिसीज आहे का? नाही. पाण्यामधून आला किंवा फिकल मॅटर मधून आला किंवा फूड मधून आला असा डिसीज आहे का? हा अजिबात नाही. मग हे ज्या कारणांमुळे तुम्हाला एड्स होईल त्या कारणांपासून दूर राहणे म्हणजेच त्याचं काय झालं? प्रिव्हेन्शन झालं. ओके. आणि ट्रीटमेंट आहे का? इट हॅज नो ट्रीटमेंट. ट्रीटमेंट म्हणून नाही, बट इट हॅज स्टॅटिक ट्रीटमेंट. म्हणजे काय? याच्यामध्ये जो ड्रग वापरला जातं त्या ड्रगचं नाव असतं बघा AZT. त्यालाच त्याचा लॉंग फॉर्म जर बोलायचं झालं तर त्याला म्हणायचं ॲझिडोथायमिडिन किंवा त्यालाच दुसरं नाव काय? झुडोवुडिन. झिडोवुडिन. ठीक आहे. तर AZT इज अ ड्रग ऑफ चॉईस इन केस ऑफ ट्रीटमेंट ऑफ युअर एड्स. बरा होईल का? बरा होणार नाही. फक्त 10 वर्ष जगणार होते, आता तुम्ही 15 वर्ष जगणार. दॅट्स इट. तर हे काय झालं? ही तुम्हाला जी ऍक्टिव्हिटी दिलेली होती त्याच्या आता हा टेबल आपण कम्प्लीट केलाय. हे वेगवेगळे 4 डिसीज तुम्हाला डिस्कस करायला सांगितले होते ते सुद्धा आता आपण इथे डिस्कस केलेले आहेत. ओके. वेल, आता 1 मिनिट, मला 40 मिनिट्स क्रॉस झालेत. पुढे आता पुढचे डिसीज आपण पुढे बघणार. ठीक आहे. आता इथे मी थांबतोय. थँक्यू व्हेरी मच.